नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे मॅरेज सर्टिफिकेटसाठी ॲप्लिकेशन कसं करायचं आणि डाउनलोड कसं करायचं। तर या ठिकाणी आपल्या लॅपटॉप, मोबाईल किंवा कॉम्प्युटरमधून आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे, आपले सरकार लॉग इन करायचं आहे। आता ज्यांचा आपले सरकारचा ID नाही तो कसा बनवायचा ते पण मी आपल्याला सांगणार आहे, सर्वात सोपा आहे। तर या ठिकाणी वेबसाईट आपल्याला लॉग इन करायची आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता वेबसाईट या ठिकाणी ओपन झालेली आहे। या ठिकाणी आपले सरकारचा ID नसेल तर न्यू यूजर आणि रजिस्टर हिअर इथे क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर आपण आपला मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी OTP मागून सुद्धा आपलं रजिस्ट्रेशन करू शकतो। आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा टाकायचा आहे, आपला जो मोबाईल नंबर असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे। OTP सेंड करायचा आहे। आपल्या मोबाईलवर वन टाइम पासवर्ड म्हणजेच OTP येणार आहेत आणि OTP आल्यानंतर आपला जो युजर नेम आहे तो आपण आपला मोबाईल नंबर पण युजर नेम देऊ शकतो, आपला आधार नंबर पण मोबाईल नंबर युजर नेम देऊ शकतो। तर अशा प्रकारे काय करायचं आहे, आपल्याला यूजर ID पासवर्ड क्रिएट करायचा आहे। यूजर ID पासवर्ड क्रिएट झाल्यानंतर मी आपल्याला सांगणार आहे, या ठिकाणी आपण बघू शकता, या ठिकाणी यूजर ID पासवर्ड क्रिएट केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता मी माझा यूजर ID पासवर्ड क्रिएट केलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी आपला यूजर ID पासवर्ड टाकायचा आहे। यूजर ID पासवर्ड टाकल्यानंतर जो जिल्हा आहे तो सिलेक्ट करायचा आहे, लॉग इन करायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेटसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे। तर मॅरेज सर्टिफिकेटसाठी अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला गो टू डिपार्टमेंट डॅशबोर्डवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकता मॅरेज सर्टिफिकेटवर क्लिक करायचं आहे। इथे मॅरेज सर्टिफिकेटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला ॲप्लिकंट डिटेल्स या ठिकाणी द्यायचा आहे, डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, आपले जे काही ग्रामपंचायत असेल ती निवडायचं आहे, हजबंड नेम या ठिकाणी टाकायचं आहे, आपलं लग्न कधी झालं, मॅरेज डेट आपल्याला टाकायची आहे, त्यानंतर मॅरेज प्लेस कोणत्या ठिकाणी लग्न झालं, त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता पतीचा आधार नंबर, वाईफचं नाव, वाईफचा आधार नंबर करून अप्लाय करायचं आहे। अप्लाय केल्यानंतर आपल्याला एक ID जनरेट होणार आहे आणि तो ID जनरेट झाल्यानंतर आपल्याला 60 रुपयाचं पेमेंट करायचं आहे। 60 रुपयाचं पेमेंट केल्यानंतर आपल्याला आपल्या गावाच्या ग्रामसेवकाकडे जावं लागणार आहे। ग्रामसेवकाकडे गेल्यानंतर ग्रामसेवक आपला जो ॲप्लिकेशन आहे ते अप्रूव्ह करणार आहेत। ॲप्लिकेशन अप्रूव्ह केल्यानंतर आपला जे मॅरेज सर्टिफिकेट जे आहे ते डाउनलोड होणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन फ्रीमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहील। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, वंदे मातरम।